सर्व सेवकांना माझा नमस्कार. आजचा अनुभव आहे सेविका ताई तेजस्वनी विकासरावजी उराडे. सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जिवदेवजी यांना प्रणाम कर. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जिवदेवजी को प्रणाम. परमात्मा एक. आमचे मार्गात येण्याचे कारण आहे की माझे बाबा खूप व्यसनी होते. दारू, सट्टा, लॉटरी यांचे त्यांना खूप व्यसन होते. फारसे जास्त वेळ घरी राहत नव्हते. ऑफिसला जायच्या नावाने निघायचे आणि कुठे पण जायचे. घरची परिस्थिती खूप खराब होती. त्यांना घरी काय असते नसते त्यांची काहीच जाणीव नसायची. ते खूप जास्त दारू प्यायचे. त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कर्ज करून ठेवलेले होते. नोकरीवर पण नव्हते, त्यामुळे पगार मिळत नव्हता. यामुळे घरची परिस्थिती खूप खराब होती. बाबा दारू पिऊन यायचे आणि आईला, ताईला आणि आम्हाला खूप मारायचे. बाबाचे दोन्ही ऐकत खराब झाले होते. बाबांना डॉक्टरने सांगितले होते की फोटो मोठी करून घ्या हार घालण्यासाठी, म्हणजे मरण्याच्या वाटेवर लागणे. तरीही ते काही सुधारले नाही. रोज दारू पिऊन येणे आणि मारझोड करणे, शिव्या गाडी करणे हाच नेहमी प्रकार चालायचा. माझी आत्या मोद्या येथे राहत होती. त्या बाबांना नेहमी म्हणायची की अगरबत्तीची पूजा असते तो मार्ग, परमात्मा एक, मानव धर्म घेत का नाही. तर बाबा सर्वांना म्हणायचे की मी खूप अगरबत्त्या आणि खूप मेणबत्त्या लावल्या, पण माझी दारू कधीच नाही सुटणार. त्यानंतर आमच्या घराजवळून काही अंतरावर एक सेवक काकाजी राहत होते. त्यांचे नाव घुले काकाजी असे आहेत. ते मार्गात होते. त्यांनी आईला सांगितले होते, पण बाबा आईचे ऐकत नव्हते. एक दिवस ते काकाजी बाबांना भेटले व त्यांना मार्गाबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली, अनुभव सांगितले. तर बाबा तयार झाले की ठीक आहे, जर चांगले होईल तर मी करणार. त्यानंतर आम्ही आमच्या मार्गदर्शक काकाजीकडे गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली, पण मार्ग घेण्यास नकार दिला की मी आता मार्ग देऊ शकत नाही, आमचे कार्य सुरू आहेत. तेव्हा 12 वर्षातून येणारे त्यागाचे शुद्धीकरण कार्य सुरू होते. तर त्यांनी आम्हाला 10 ते 12 दिवस दिले. आम्ही घरी आलो. नंतर बाबांनी पुन्हा तेच सुरू केले. त्यानंतर आम्ही 10 ते 12 दिवसांनी काकाजीकडे गेलो. काकाजींनी आम्हाला 3 दिवसाचे कार्य दिले. आम्ही घरी आलो. माझ्या बाबांनी आम्हाला घरी सोडले आणि ते बाहेर गेले. आम्ही घरी गेलो तर आमच्या घरात पूर्ण इलेक्ट्रिक करंट होता. आम्ही बाबांना फोन केला आणि घरी बोलावले आणि घराजवळचे सेवक त्यांना आणि काकाजींना कॉल केला. ते म्हणाले, बाबांचे नाव स्मरण करा आणि घरी प्रवेश करा. आम्ही तसेच केले तर करंट कुठे गेला कळलंच नाही. धुले काकाजी आम्हाला म्हणाले, मार्गात मरावं लागते, मरिया जिये भगवत नाम पर. या तत्वाप्रमाणे आम्ही आमच्या घरचे पूर्ण देवाचे विसर्जन केले आणि काही काका मामाकडे दिले. काकाजींनी सांगितले, सकाळी उठून आंघोळ करून विनंती करावी लागणार. आम्ही बाबाला पाट आणायला सांगितले आणि घरी साफसफाई सुरू केली. बाबा बाहेर गेले आणि दारूच्या दुकानाजवळ जाऊन बसले. पण काय माहीत काय झाले, आत जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही. पाट घेऊन घरी परत आले. त्या दिवसापासून आम्ही कधीच बाबाला दारू पिऊन असलेल्या व्यक्तीजवळ उभे सुद्धा पाहिले नाही. मार्गात आम्हाला खूप सुख समाधानी मिळाली. त्यानंतर 6 जून 2014ला माझे वडील परमेश्वरात विलीन झाले. आम्हाला आलेला अनुभव, ज्या चुकीमुळे
आज माझे वडील आमच्यात नाहीत, शब्दरूपी परमेश्वर असतो हे सत्य आहे. यावर आलेला अनुभव मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. माझी ताई अभ्यासात खूप हुशार नव्हती, पण बाकी गोष्टी पण ती मन लावून करत होती. ताई अभ्यासात हुशार नसल्यामुळे घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरविले, पण 12वीत असताना तिचे लग्न जुळले. तिचे लग्न पक्के झाले आणि लग्नाची 27 फेब्रुवारी तारीख ठरली. ताईची 12वीची परीक्षा 22 की 23 फेब्रुवारीपासून होती. तर ताई परीक्षेचे ओळखपत्र आणायला शाळेत जायला घाबरत होती, कारण तिला वाटत होतं की माझे सर आणि मॅडम मला रागवणार, इतक्या लवकर लग्न करत आहे म्हणणार. ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती. जितके काम असेल तितकेच बोलायची. आम्हाला माहिती होते की ताई भीतीमुळे शाळेत जाणार नाही. तेव्हा माझे वडील त्यांच्या मुखातून काही शब्द काढून खूप मोठा त्रासात गेले. त्यांनी ताईला म्हटले की तू शाळेत जा आणि परीक्षेचे ओळखपत्र घेऊन ये. जर कोणी रागावले किंवा काही म्हटले तर त्यांना सांग की माझ्या वडिलाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत, म्हणून ते माझे लग्न करून देत आहेत. कळत न कळत बाबा असे का बोलले माहिती नाही. माझ्या ताईचे लग्न व्यवस्थित पार पडले. त्यानंतर आई, बाबा, मी, ताई, भाऊजी फिरायला गेलो. फेब्रुवारीमध्ये त्यांचे लग्न झाले आणि आम्ही एप्रिलच्या शेवटी फिरायला गेलो. तिथे माझ्या बाबाची प्रकृती खराब झाली. नंतर उपचार वगैरे केल्यावर कळले की बाबांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. भगवंताने बाबांना व आम्हाला शिक्षा दिली की जिभेला हाड नसल्यामुळे वाटेल ते बोलू नये. सेवकांनी खोटे बोलण्यावर भगवंत लगेच शिक्षा देतात. त्यानंतर आम्ही माफीचे कार्य केले आणि बाबाचे उपचार चालू ठेवले. अपेक्षा होती की यश मिळेल, पण यश मिळाले नाही. त्यांनी 5 वर्ष रक्तशुद्धीकरण केले आणि 6व्या वर्षी ते परमेश्वरात विलीन झाले. त्यानंतर आम्ही कार्य केले आणि नंतर त्यागाचे कार्य केले व पक्के सेवक झालो. आता माझ्या भावाला माळ दिली आहेत. आता सर्व ठीक आहेत आणि माझे पण लग्न झाले. मी आता लग्नानंतर अनेकाच्या घरात आहेत. आपल्या मार्गात शब्दाला खूप महत्त्व आहे. मला याचा अनुभव आला आहे. म्हणून सेवकांना विनंती करतो की कधीही विचार करून मुखातून शब्द काढावे. बाबांचे आदेश, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, या नियमावर मी पण पाळीन, तुम्ही पण पाळान. माझ्या बोलण्यात चालण्यात काही भूलचूक झाली असेल, भगवान बाबा हनुमानजी, तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी, तसेच आपली आई वाराणसी आई मला क्षमा करतील. एवढे बोलून मी आपले शब्द पूर्ण करते आणि सर्व सेवकांना माझा नमस्कार.